आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक तसेच कुर्ला एल विभागाचे प्रभाग समितीचे अध्यक्ष विजय शिंदे आहेत. सर, काल अर्थसंकल्पीय भाषण तुमचं झालं. मुंबईतल्या विविध मुद्द्यांवरती तुम्ही चर्चा केली. प्रामुख्याने मुंबईमध्ये CBSE शाळा असावी अशी तुम्ही मागणी केली. काय एकूणच त्याविषयी सांगा. खरं तर मुंबईमध्ये मराठी, गुजराती, उर्दू, कन्नड, तमिळ, तेलुगू अशा जवळपास 8 भाषांमधून आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून मुंबईचा जो कॉस्मोपॉलिटन शहर आहे त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आपण त्यांच्या मातृभाषेमध्ये जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आमची तर मागणी पहिल्यापासून अशी आहे की मराठीच्या शाळा जास्तीत जास्त प्रमाणात राहिल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर भविष्याच्या दृष्टीने वेध घेत असताना तर बरीचशी मुलं ही जी इंग्रजी ही जी काही ज्ञान भाषा ज्याला असं मानलं जातं की आज जगाच्या बाजारात तुम्हाला उतरताना इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने CBSE पॅटर्नच्या ज्या काही शाळा आहेत त्या पॅटर्नच्या शाळांना खूप मोठ्या प्रमाणावर आणि सर्व जाती धर्मापासून ते सर्व प्रांताच्या लोकांचा त्याला प्रथम पसंती असते. आणि इंग्लिश मिडियममध्ये गरीब घरातल्या मुलांना शिक्षण घेताना बऱ्याचशा अडचणी असतात. आवाज, फी आणि बाकीचा जो काही खर्च आहे तो त्यांच्या आवाक्याचा बाहेर असतो. परंतु तेच शिक्षण दर्जेदार पद्धतीचं शिक्षण जर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण दिलं तर जे शाळा बाह्य विद्यार्थी आहेत किंवा जे शाळेपासून वंचित असतात त्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिक्षित करून एक चांगल्या पद्धतीचा समाज आणि देशाचा नागरिक घडवण्याचं काम होऊ शकेल. म्हणून मी अशी मागणी केली होती की CBSE पॅटर्नच्या ज्या काही शाळा आहेत त्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मुंबईचा कॉस्मोपॉलिटन चेहरा बघता त्या पद्धतीने असाव्यात. त्याचबरोबर महसूल वाढीच्या संदर्भात देखील काही तुम्ही सूचना मांडल्या होत्या, त्याविषयी काय सांगा. महसूल वाढीसाठी बऱ्याचशा सूचना मांडल्या. त्यामधली एक महत्त्वाची सूचना होती पार्किंग. जर आज आपण बघितलं असेल तर मुंबई ही बकाल अवस्थेमध्ये झाली आहे. ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. रिक्षा, कॅब, टॅक्सी, त्यानंतर ओला, उबेर या सगळ्या गाड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. परंतु त्याची पार्किंगची व्यवस्था नाही आहे आणि मग लोक नाईलाजाने रोडवर कुठेतरी पार्किंग करतात आणि ती चोरी होऊ नये, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून मग काही पार्किंग माफिया या माध्यमातून इथं तयार झालेल्या आहेत. आपण बघत असाल तर जागोजागी रात्रीच्या वेळेस जर तुम्ही फिराल तर खूप ठिकाणी तुम्हाला रिक्षा पार्क करलेल्या दिसेल. रोडवर एका बाजूला पार्क केलेले असतात. काही ठिकाणी ट्रक असतात, टेम्पो असतात, छोट्या छोट्या कार्स असतात. त्या ज्या काही पार्किंग केल्या जातात या पार्किंग करण्यासाठी आणि ते सांभाळण्यासाठी काही ठराविक लोक पुढे येतात. हेच पार्किंग माफिया म्हणून पुढे आले आणि ते प्रचंड प्रमाणात लोकांकडून महसूल गोळा करतात. लोक आज तुम्हाला पे अँड पार्कसाठी पैसे द्यायला तयार आहेत परंतु जागा उपलब्ध नाही आहे. म्हणून मी एक मागणी अशी केली आहे माझ्या कालच्या बजेटवरील भाषणामध्ये की बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महसूल वाढवण्यासाठी ज्या आपल्याकडे स्वतःचे महानगरपालिकेचे गार्डन्स आहेत, महानगरपालिकेचे मैदान आहेत, महानगरपालिकेच्या बऱ्याचशा आस्थापना आहेत, अशा आस्थापनांमध्ये अंडरग्राऊंड पार्किंग जी जागा नो यूज असते त्या अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3 पर्यंत करून जर आपण त्या महिला बचत गट किंवा बेरोजगार संस्था यांना जर आपण ते सांभाळण्यासाठी काम दिलं तर त्या माध्यमातून एक खूप मोठा महसूल बृहन्मुंबई महानगरपालिकेला एक नव्या स्वरूपात जमा होईल. त्याचसोबत काही महिला बचत गटांना आणि बेरोजगार युवकांना त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल आणि आपल्याकडे ती जागा आहे, आपण ते करू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही बघाल तर मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या वाढत चालली आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणि प्रत्येकाची सुबत्ता वाढते. त्या पद्धतीने प्रत्येकाची वाहनं, गाड्या सगळ्या पद्धतीने वाढत आहेत. त्यांना आज ना उद्या आपल्याला काहीतरी व्यवस्था ही करावीच लागणार आहे. मग त्याची आपण तयारी आतापासून केली तर भविष्यामध्ये हा जो वाहतूक कोंडीचा जो स्फोट होणार आहे तो स्फोट आपल्याला थांबवता येईल. तुम्ही ज्या प्रभागामध्ये येतात, जो कुर्ला प्रभाग मुंबईमध्ये मला मोठा आहे, मला वाटतं सर्वात मोठा कदाचित असेल, त्या ठिकाणी असा काही प्रस्ताव तुमच्या विचाराधीन आहे का? त्या संदर्भात काही माहिती हो आहे ना. आज जर तुम्ही बघाल तर जास्त लांब नाही, आसलपामध्येच अगदी NSS रोड म्हणून आहे. तुम्ही कधी जर तिथे जाल तर रोडवर मोटरसायकल आणि रिक्षा एवढा प्रचंड प्रमाणात पार्किंग असतात. जर एखादी इमर्जन्सी झाली तर फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा रात्री जर अशी अडचण आली तर आतमध्ये येण्यासाठी मोठी अडचण होऊ शकते. तिथे बाजूलाच एक गार्डन आहे, मार्केटचा एक प्लॉट आहे, मार्केटच्या 2 माळ्याची इमारत पण तिथे उभी आहे, मोठं गार्डन बाजूला आहे, त्याच्याच बाजूला एक रॉयल मैदान पण आहे. अशा बऱ्याचशा जागा आपल्याकडे उपलब्ध आहेत पण त्या जागेचा उपयोग होत नाही. त्या जागा अशाच पडल्यात आणि त्यावर मग कोणीतरी पार्किंग माफिया येतात, परस्पर गाड्या लावतात आणि परस्पर हे करतात. त्याच NSS रोडवर कालापत्थर म्हणून एक महानगरपालिकेची मोठी जागा आहे. त्याचसोबत जर आपण बघाल तर होमगार्डची खूप मोठी जागा, प्रचंड मोठी जागा तिथे पडलेली. सुरक्षेच्या कारणास्तव तिथे बाकीच्या वाहनांना प्रवेश मिळत नाही मान्य, पण अंडरग्राऊंड मध्ये जर आपण त्यामध्ये काही करू शकू
आणि गार्डनच्या खाली प्रत्येक ठिकाणी जर आपण अंडरग्राऊंड पार्किंग जरी केली तर आपल्याकडे जागा आहे, त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येईल आणि ते आपण बीओटी तत्वावर पण करू शकतो. आपण एवढे मोठे प्रोजेक्ट करतोय, बीओटी करतो, बिल्ट ऑक्युपाय ट्रान्सफर, त्या बेसवर पण आपण महानगरपालिकेने स्वतःचा निधी न लावता सुद्धा आपण या पार्किंगसाठी जर टेंडर्स काढले आणि त्यांना 30 वर्षाच्या 40 वर्षाच्या लीजवर जर त्यांना दिले तर एक खूप मोठी समस्या निवारण होण्यासाठी मदत होईल आणि त्याचसोबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला मोठा महसूल उभा राहील. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. हे होते विजू शिंदे, मी गुणवंत दांगा, DRV न्यूज मुंबई.